UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। शिंदे, फडणवीस आणि अजितदादांमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा। दिल्लीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत उद्या बैठकीची शक्यता। बैठकीनंतर सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग येणार। मुख्यमंत्री शिंदेंची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड। उदय सामंत यांनी मांडलेला ठराव एकमतानं मंजूर। मुंबईतील हॉटेल ताजलँडमध्ये शिंदेंकडून नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार। लाडका कोण, सावत्र कोण हे आमच्या बहिणींनी ओळखलं। लाडक्या बहिणींना दिलेलं आश्वासन पूर्ण करणार। 2100 रुपये देणार, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा। पुढील 5 वर्षांसाठी एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले पाहिजे। शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हेंसह लाडक्या बहिणींची घोषणाबाजी। महायुतीच्या मोठ्या यशानंतर वर्षा निवासस्थानी लाडक्या बहिणींकडून शिंदेंचा औक्षण। बटेंगे तो कटेंगेच्या नाऱ्यामुळे मतांचं ध्रुवीकरण झालं। मविया आल्यास योजना बंद होतील असाही सत्ताधाऱ्यांकडून अपप्रचार। विधानसभेतील पराभवानंतर शरद पवारांचा आरोप। ज्या लोकांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले। विधानसभेतील काँग्रेसच्या पराभवानंतर अशोक चव्हाण यांची थोरात, पृथ्वीराज चव्हाण आणि देशमुखांवर टीका। भाजपच्या संभाव्य मंत्रिपदाच्या यादीत फडणवीस, महाजन, बावनकुळेंसह काही जुने चेहरे असण्याची शक्यता। तर पंकजा मुंडे, आशिष शेलार, गोपीचंद पडळकर यांनाही संधी मिळण्याची शक्यता। माझ्या मंत्रिपदाची वेळ जवळ आली। यंदा तरी मंत्रिपदाची माळ गळ्यात पडायलाच पाहिजे। भरत गोगावले यांना पुन्हा आशा। मंत्रिमंडळात नव्या लोकांना संधी देण्याची मागणी। विधानसभेतील फटक्यामुळे मनसेचं इंजिन हे चिन्ह जप्त होण्याची चिन्ह। मतांचा टक्का घसरल्यानं पक्षाची मान्यता रद्द होण्याची शक्यता। माजी विधानसभा सचिव अनंत कळसे यांची माहिती। हिंदू मतविभाजनामुळे फक्त 1316 मतांनी माझा पराभव। जनतेचा कौल मला मान्य। माहीममधील पराभवानंतर पत्रक काढत सरवणकरांनी मांडली भूमिका। बारामतीच्या निकालाची कल्पना होती। अजितदादा आणि युगेंद्र पवार यांची तुलना होऊ शकत नाही। मात्र बारामतीत उमेदवार देणं महत्त्वाचं होतं, शरद पवारांचं भाष्य। अजित पवारांचा शरद पवार गटातील उमेदवारांशी संपर्क। फोन करत पराभूत आणि विजयी आमदारांना पक्षात येण्यासाठी गळ घातल्याची सूत्रांची माहिती। ऋषभ पंत ठरला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू। पंतसाठी लखनौनं तब्बल 27 कोटींची बोली लावली। तर पंजाबकडून श्रेयस अय्यरला 26 कोटी 75 लाख। अर्शदीपसाठी 18 कोटींची बोली। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।